श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 स्वामी संदेश दिसत आहेत त्यापैकी एक संदेश निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, बाळा ऐकत पुढे जाऊ नकोस. ज्याची तू मनापासून वाट पाहत होतास ती आनंदाची गोड बातमी आज तुला मिळणार आहे. होय, आज तुझ्या घरात आनंदाची खूप मोठी एक बातमी येणार आहे. कानाडोळा करू नकोस. काही झालं तरी शेवटपर्यंत ऐक, कारण आजचा संदेश तुझ्यासाठी खूप खास आहे. आज जो व्यक्ती चुकूनही हा संदेश ऐकेल त्याच्या घरी साक्षात स्वामीचे दर्शन होणार आहे. वर्षभर त्याच्या घरात पैसा राहणार आहे. कुटुंबावरचे मोठे संकट टळणार आहे. होय, तुझ्या विजयाची तारीख ठरलेली आहे. तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण केली जाणार आहे. जे तुझ्या मनात आहे तेच तुला आता प्रत्यक्षात दिसणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ कितीही झालं तरी तुझे काही मागत आहेस ते तुला नक्कीच मिळणार आहे. फक्त तू भगवंतावरती विश्वास ठेव आणि भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तुला वाटतं की तू एकटा आहेस, तुझं मन दुःखी आहे, एकटा पडला आहे, पण नाही बाळा. ज्याने तुला त्रास दिला आहे, दुःख दिलं आहे, ते त्रास दुःख त्याला पण मिळणार आहे. विश्वास ठेव, कारण जो माझा प्रिय भक्ताला त्रास देतो त्याला मी कधीच आशीर्वाद देत नाही. लेकरा, शांतपणे सगळं सहन करत जा. तू राहिलास तर तू सगळ्यापेक्षा चांगला आहेस आणि तू थोडं जरी बोललास तर तुझ्यापेक्षा वाईट कोणी नाही असं तुला लोक म्हणतात. पण बाळा, बस झालं आता सहन करणे. आता वेळ आली आहे प्रत्यक्षात बोलण्याचे, कारण आता तुझं वाईट कोणीही करणार नाही. शांत राहून जर लोकांवर कंट्रोल मिळवायचा असेल तर हा संदेश तुला पाहावंच लागेल, कारण ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग होत असतो. ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला, म्हणून तू बुद्धीच्या जोरावर राहा. बाळा, नशीब आणि आपल्या लोकाचा काहीच भरोसा नसतं. हे दोघे कधी पलटून जाईल सांगता येत नाही. म्हणून लोकावरती विश्वास ठेवू नको. आजच्या जगात तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे. हे माझ्या बाळा, जर तुला कदर करायचे असेल तर तू जिवंतपणाची कर. हस्ती उठवताना तर दोष देणारे सुद्धा रडत असतात, पण त्या रडण्याचा काय उपयोग बाळा. बघ, तुला ज्या कपड्याचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाकायचं असतं आणि जे लोक रंग बदलतात त्यांना तुझ्या आयुष्यातून काढून टाक आणि सांभाळून राहा. अशा लोकांपासून जे रोज रंग बदलत असतात, या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत ते आपल्याबरोबर गोड बोलून राहणार आणि एकदा का काम झाल्यानंतर बोलण्याची पद्धत बदलतात. म्हणून अशा लोकांपासून तू नक्कीच सावध राहायला पाहिजे. होय माझ्या लेकरा, त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून जर आपण अपेक्षा करणे बंद केलं. तू लोकांकडून अपेक्षा करणे सोडून दे. बाळा, मी आहे ना, साक्षात तुझा देव, तुझा परमेश्वर, तुझी स्वामी आई. मी तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण करणार आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि 2 जणांना शेअर कर. तुझी सर्वात मोठी इच्छा तू आम्हाला कमेंट कर. होय माझ्या बाळा,
तू खूप चांगला आहेस. मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात दुःख आले आहेत, पण बाळा, स्वभावात शांतपणा कोणत्याही कारणाशिवाय येत नाही. कारण काही दुःख असे असतात जे आवाज पण आपला हिरावून घेत असतात. पण बाळा, ते तुझे दुःख आयुष्यातून आता निघून जाणार आहे. आता तुझ्या आयुष्यात सुखाची भर येणार आहे. या वसंत ऋतूत तुझं आयुष्यसुद्धा नवीन पालवी फुटून घेत आहे आणि आता तुझ्या आनंदाचे झाड एकदम वटवृक्षासारखे होणार आहे. फक्त तू विश्वास ठेव बाळा. तू स्वतःवरती जर विश्वास ठेवला आणि आपल्या नात्याला जर तू मर्यादित ठेवलं तर नक्कीच तुला आनंद भेटणार आहे. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात बाळा, पण गोष्ट जेव्हा आपल्या सेल्फ रिस्पेक्टची येते तेव्हा काही नातं सोडून द्यायला किंवा काही नातं संपून टाकून द्यायला हेच बरोबर आहे. कारण काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात, पण त्यांना गमवून आपण सगळं गमवून बसतो. आणि काही नाती अशी असतात ते फक्त स्वार्थी आणि मतलबाची असतात. तेव्हा त्यांनी तिथे सोडून देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुला जाणवेल बाळा की तुझी लोक तुला टाळत आहे, मग तू कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नकोस. तुझा जर कोणी दोष असेल तर तू त्याच्या आयुष्यातून बाजूला हो. कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीच घालून घेऊ नकोस. कारण बाळा, कितीही झालं तरी आपलं मन, आपलं आनंद हे आपल्यावरती आहे. महालामध्ये घेऊन घर विसरतात हे लोक. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात आणि त्यासाठी आपण आपलं सर्वस्व विसरून सोबत असतो आणि ते आपला फायदा घेऊन निघून जातात. पण नाही बाळा, ज्याचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं आणि तशीच लोक भगवंताला प्रिय असतात. म्हणूनच तर स्वामी माऊली म्हणतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, तू लोकांकडून अपेक्षा करणं सोडून दे. पण बघ बाळा, कोणालाही तू फोर्स करू नकोस की तो व्यक्ती तुझ्या आयुष्यात कायम राहील. त्यांनी तुझी आठवण काढावे, तुला वेळ द्यावे. काही दिवस शांत राहून बघ, मग तुला स्वतःला कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुझी काय किंमत आहे. म्हणून तू जबरदस्ती कुणालाही घेऊ नकोस. ज्यांना थांबायचं ते नक्कीच थांबणार आहेत. या जगामध्ये प्रामाणिक खूप कमी आहेत आणि धोकेबाज खूप जास्त आहेत. म्हणूनच बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि तुझा वापर कोणी करणार नाही याची तू काळजी घे. आयुष्य जगायला जर पाहिलं तर खूप सोपं आहे बाळा. लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्यायचं आणि स्वतः आनंदी राहायचं. काही लोकांना कधीच माफ करायचं नाही. मग नाती तुटली किंवा साथ सोडून गेले तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत साथ दिली नाही हे लक्षात ठेवायचं. वय बाळा, कितीही झालं तरी आपलं आयुष्याचं तराजू कोणाच्याही हातात द्यायचं नाही आणि कितीही कोणी नावे ठेवले तरी काही फरक पडू द्यायचं नाही. कारण कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल, थकल्यावर तो शांत बसणारच आहे. म्हणून आपण स्वतःच्या ताकदीवर जगायला शिकायचं, नाहीतर लोक आपल्याला किंमत देत नाही. होय बाळा, चिंता करू नकोस, सगळं चांगलं होणार आहे. आयुष्यामध्ये जर यशस्वी बनायचं असेल तर सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. तुझं मन तुझ्या सगळ्यात चांगला मित्र आहे बाळा, आणि शत्रूसुद्धा. म्हणून तू तुझ्या मनाला चांगलं मित्र बनव आणि दररोज सकाळी उठलं की तू श्री स्वामी समर्थ महाराजाचा जयघोष करायला विसरू नको. जर तू सहमत असेल तर लव यू गॉड असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, बाजूची घंटी देखील दाब आणि संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.